माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Myself Aditi Ajit Gokhale, Assistant Teacher, K.R. Bhantia High School, New Panvel. Welcome students. We will start our fourth chapter. The name of the chapter is Environmental Balance. मराठीत आपण याला असं म्हणू शकतो की पर्यावरणाचं संतुलन। This is a picture. Look at the picture. It is the picture of biodiversity. बघा इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय। कशाचं आहे हे? बायोडायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधतेचं आहे। तुम्ही कुठेही तुमच्या पालकांबरोबर, वडीलधाऱ्यांबरोबर आजूबाजूला जाता तेव्हा तुम्हाला विविध गोष्टी दिसत असतात। जशा की या चित्रातही तुम्हाला दिसतात। बघा झाडं आहेत, ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, मनुष्य प्राणी आहे। सगळं हे कशात येतं? हे येतं ते जैवविविधतेमध्ये येतं। आपल्याला सजीव आणि निर्जीव अशी एक यादी करता येईल। We make a list of all living things you see here. आपल्याला ती यादी करता येईल, हो की नाही? तुम्ही आता काय करायचंय की तुमच्या आजूबाजूला जे कोणी माहित असलेले, तुम्हाला माहित असलेले सजीव आहेत त्यांची चित्र काढायची आहेत। त्यांचे आकार, रंग, आवाज, त्यांचे निवारे कुठले कुठले असतात याची निरीक्षण तुम्हाला वहीत लिहायची। म्हणजेच काय तर इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी, मेक अ नोट ऑफ देम डिस्क्राइबिंग देअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर एटसेट्रा। त्यासोबतच तुम्हाला काय करायचंय बघा, ड्रॉ देअर पिक्चर अँड काउंट हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी। त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचंय, प्राणी आणि वनस्पतींचे तुम्हाला एकूण किती प्रकार दिसले ते तुम्हाला मोजायचे आहेत। Now repeat the activity near your house, in the school, garden or in a field. तुमच्या घराभोवती, शाळेच्या बागेत, जवळच्या शेतात तुम्ही जाऊन हीच कृती पुन्हा पुन्हा रिपीट करायची। कोणती कृती? तर तुम्हाला दिसणाऱ्या सजीवांचे चित्र काढायचे, त्यांचे आकार कसे आहेत, रंग कसे आहेत, आवाज कसे आहेत, त्यांचे निवारे कोणते असतील या संदर्भात निरीक्षण नोंदवायची आहे। To study the biodiversity of a place, scientists make a large number of observations. They make these observations in different conditions such as day and night, in different seasons, etc. They use special devices to make observations of living things that are found at great heights or depths, as well as of microorganisms. Observations of many scientists are brought together and studied again. Only when all such efforts are made over a long period of time can we be sure of the biodiversity of a place. याच बायोडायव्हर्सिटी बद्दल जरा जास्त आपण आपली निरीक्षण करायची असतील किंवा आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर काय केलं जातं ते आपण समजून घेऊ। एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचा जर अभ्यास करण्यासाठी काय करतात सायंटिस्ट? सायंटिस्ट म्हणजेच वैज्ञानिक, बरे का? हे वैज्ञानिक वेगवेगळे निरीक्षण करतात म्हणजे ऑब्झर्वेशन्स करतात। त्यांची संख्या खूप मोठी असते। दिवस रात्र, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, सगळ्या परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ वेगवेगळ्या नोंदी घेत असतात। खूप उंचावरच्या भागात, खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचं, तसंच सूक्ष्म जीवांचं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा शब्द आलाय ना इथे, सूक्ष्म जीवांचं निरीक्षण करण्यासाठी ते वेगवेगळी विशेष अशी साधनं वापरत असतात। अनेक सायंटिस्ट असतात म्हणजे शास्त्रज्ञ असतात,
त्या सगळ्या शास्त्रज्ञांची निरीक्षणं एकत्र केली जातात, जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट खूप दीर्घकाळपर्यंत चालू असते. तेव्हा कुठे त्या वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटत असते. आता आपण एन्व्हायरमेंट विषयी म्हणजे पर्यावरणाविषयी जाणून घेऊया. The surroundings and the conditions in those surroundings which affect the life of organisms there are together known as their environment. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animals, etc. ची खात्री वाटत असते. आता आपण एन्व्हायरमेंट विषयी म्हणजे पर्यावरणाविषयी जाणून घेऊया. The surroundings and the conditions in those surroundings which affect the life of organisms there are together known as their environment. It includes many components such as sunlight, air, water, soil, plants and animals, etc. बघा, तुम्हाला तुमच्या परिसर हा शब्द खरं तर तुम्हाला माहिती. आपल्या बाजारचा परिसर तुम्हाला दिसतो, कधी कधी तो अस्वच्छ असतो, कधी स्वच्छ असतो. शाळेच्या परिसरात आपल्याला खूप छान वाटतं. ही परिसर हा जो काही शब्द आहे याचाच अर्थ आपल्या आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर तुम्हाला मोठा आढळतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनतं. आता मी सगळ्यात शेवटी जे वाक्य सांगितलं की जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनतं, हीच व्याख्या आपल्याला इंग्लिश मध्ये सर्वात आधी आहे बघा. The surroundings and the conditions in those surroundings which affect the life of the organisms there are together known as their environment. So, living and non-living things are dependent on each other. There is a lot of give and take or interaction between them. Environmental science studies these interactions. सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असते. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात केलेला असतो. आता आपण मगासपासून जे शब्द सारखे आपण बघतोय की लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव आणि निर्जीव याच्यातला नेमका फरक कोणता तो समजून घेऊया. बघा, एकीकडे लिव्हिंग थिंग्स बद्दल मी लिहिलेलं आहे, एकीकडे नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल आहे. लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स आर डिफाइन्ड ॲज ऑर्गॅनिझम्स दॅट हॅव लाईफ. सजीव म्हणजे काय की ज्यांना जीवन आहे असे ऑर्गॅनिझम्स, असे घटक. मग नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय? नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिफाइन्ड ॲज थिंग्स विदाउट लाईफ. ज्यांना जीवन नाही त्यांना आपण निर्जीव असं म्हणतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन बी सिंगल सेल्ड और मल्टिपल सेल्ड. म्हणजेच सजीव हे एकपेशीय किंवा अनेकपेशीय असतात. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट कंप्राइज ऑफ सेल्स. नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये कोणत्या पेशी नसतातच, म्हणजे निर्जीवांमध्ये पेशी नसतात. लिव्हिंग थिंग्स परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन्स लाईक ग्रोइंग, एक्सक्रिएटिंग, रिप्रोड्युसिंग, मूव्हिंग, अडॅप्टिंग एटसेट्रा. म्हणजे सजीव जे आहेत ते सजीव वेगवेगळ्या क्रिया करत असतात. ते वाढत असतात, ते प्रजनन करत असतात, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. नो सच फंक्शन्स इज फुलफिल्ड बाय नॉन लिव्हिंग थिंग्स. मग निर्जीवांमध्ये अशा कोणत्याही क्रिया होत नाहीत. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर व्हिजिबल इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. फॉर in substance, a child growing info an adult. बघा, वाढ आहे, विकास आहे, हे जे आहे हे आपण लिव्हिंग थिंग्स मध्ये बघू शकतो, म्हणजे सजीवांमध्ये बघू शकतो.
नो ग्रोथ और डेव्हलपमेंट इज विजिबल इन नॉन लिव्हिंग थिंग्स. मग ही वाढ, हा विकास आपण निर्जीवांमध्ये बघू शकत नाही. मग एक्झाम्पल्स आपण काय देऊ शकतो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग मध्ये? लिव्हिंग थिंग बघा, ह्युमन्स आहेत म्हणजेच मनुष्य, ॲनिमल्स आहेत म्हणजेच प्राणी आहेत, प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि इन्सेक्ट्स म्हणजे किडे. मग नॉन लिव्हिंग थिंगची आपण कोणकोणती उदाहरणं देऊ शकतो? रॉक्स म्हणजे दगड, बिल्डिंग्स इमारती, क्लायमेट म्हणजे आजूबाजूची हवा आणि गॅजेट्स म्हणजे तुमच्या आजूबाजूला वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू. आता आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचा जो काही फरक बघितला, हा फरक बघितला त्याच्या खाली आपण काय बघितली? उदाहरणं बघितली. मग लिव्हिंग थिंग्सची वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला चित्राद्वारे इथे मी दाखवलेली आहेत. बघा, लिव्हिंग थिंग्सच्या खाली तुम्हाला प्लांट्स दिसतात, ॲनिमल्स, बॅक्टेरिया, फंगस, प्रोटिस्ट्स दिसतात आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये वॉटर, सॉइल, एअर, मिनरल्स, लाईट या गोष्टी तुम्हाला दिसतात. काय करूया? फूड चेन विषयी माहिती घेऊया. फूड चेन म्हणजेच अन्न साखळी. बघा, तुम्हाला दोन चित्र इथे दिसतंय. काय दिसतंय या चित्रात? सन आहे, ग्रास आहे, ग्रासहॉपर आहे, फ्रॉग आहे आणि स्नेक. In the above picture, sun, some plants, grasshopper, frog, snake are all connected. म्हणजे हे सगळे काय आहेत? एकमेकांशी कनेक्ट आहेत. Each of the components, plants, grasshopper, frog, snake, is food for the next one. म्हणजेच पुढच्यासाठी ते काय आहे? अन्न आहे. That is why we say that they फॉर्म अ चेन. आणि त्याच्याचमुळे आपण असं म्हणू शकतो की ही कडी आहे आणि ही कडी एकमेकांना जोडली आहे. यालाच आपण फूड चेन असं म्हणतो. Such chain is called a food chain. Each of these components is a link in a food chain. आता फूड चेन विषयी थोडंसं अधिक जाणून घेऊया. तुमच्या समोर एक चित्र आहे. त्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर मला नेमकं काय सांगायचंय हे तुम्हाला नक्की कळेल. A food chain shows a direct transfer of energy between organisms. As every organism can feed on multiple things, a food web is a much more realistic and simplified method of transferring energy in an ecosystem. Ecosystem म्हणजे सुद्धा पर्यावरण. A food chain presents a unique connected path of energy flow in an ecosystem. बघा, तुम्हाला फूड चेन दिसते चित्रामध्ये, त्याच्यावरनं तुम्हाला हा कन्सेप्ट कळू शकेल. Whereas the food web explains how food chains overlap. Both food chains and food webs share 3 types of organisms in food chain. मग फूड चेन मुळे आणि फूड वेब मुळे, फूड चेन म्हणजे काय तर अन्न साखळी आणि फूड वेब म्हणजे काय तर अन्न जाळं. या दोघांमुळे 3 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, मग आपल्याला 3 प्रकारचे जीव बघायला मिळतात. प्रोड्युसर्स, कन्झ्युमर्स अँड डिकम्पोजर्स. प्रोड्युसर्स म्हणजे तयार करणारे, कन्झ्युमर्स म्हणजे तयार केलेलं घेणारे आणि डिकम्पोजर्स म्हणजे आपण जे काही अन्न घटक आपल्या शरीरातून बाहेर पडतात त्याची योग्य विल्हेवाट लावणारे, त्याला व्यवस्थित रित्या त्याचं डिकम्पोजिशन करणारे. आता आपण फूड वेब विषयी म्हणजे अन्नजाळ्याविषयी जाणून घेऊया. One living thing can be a part of a number of food chains that gives rise to a food web in nature. एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो, त्यामुळे निसर्गात अन्नजाळं दिसतं. हे अन्नजाळं तुम्हाला तुमच्या समोर जे चित्र आलेलं आहे त्यातून तुम्ही बघू शकता. All process in this world, whether living or non-living, need energy. सजीव असू देत, निर्जीव असू देत, त्यांना एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर कॅपेबल ऑफ producing energy or getting it through predation.
They need this energy to maintain cells and tissues. मग आपल्या शरीरातील सेल्स आणि टिश्यूज मेंटेन करण्यासाठी लिव्हिंग थिंगना एनर्जीची गरज असते. इट इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर सपोर्टिंग voluntary and involuntary actions of the human body and other multiple processes within the body like reproduction, cell division, metabolism, digestion, circulation, excretion and much more. मग या एनर्जीची सजीवांना का गरज असते? वेगवेगळ्या क्रिया आपण करत असतो आपल्या शरीरात. ह्या क्रिया करताना किंवा शरीराच्या आत होत असताना आपल्याला या एनर्जीची गरज असते. The ultimate source of energy on earth is sun. No energy can be produced without sun. मग आपल्या पृथ्वीवरती सगळ्यात महत्वाचा सोर्स कुठला एनर्जीचा? तो म्हणजे सन, सूर्य. नो एनर्जी कॅन बी प्रोड्युस्ड विदाउट सन. म्हणजे आपण कुठलीही एनर्जी सन शिवाय म्हणजे सूर्याशिवाय तयार करू शकत नाही. All living beings, especially plants, capture solar energy and utilized it for their food production. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? वनस्पती काय करतात? सोलर एनर्जी कॅप्चर करतात, घेतात आणि अन्न तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. This process is called photosynthesis. यालाच मराठीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया असं म्हटलं जातं. आता आपण काय करूया? या फूड चेन विषयी थोडं अधिक जाणून घेऊया. Every living thing gets its food from the environment. प्रत्येक सजीवाला काय होतं? या पर्यावरणातून अन्न मिळत असतं. Many animals in the environment eat only plants. Other animals eat the animals that live on plants, but plants make their own food in the presence of sunlight using water and carbon dioxide from the air. It means that plants are the main support of every food chain. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खात असतात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगत असतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साइड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न तयार करत असतात. म्हणजेच प्रत्येक अन्न साखळीचा आधार या वनस्पतीच असतात. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. द प्लांट्स आर द मेन सपोर्ट ऑफ एव्हरी फूड चेन. आता आपण एन्व्हायरमेंटल बॅलन्स विषयी बोलूया, म्हणजेच पर्यावरणाच्या संतुलनाविषयी बोलूया. There are many food chains in our environment. Because of these food chains, every living thing gets the food it needs and therefore continues to live. Microorganisms living in the soil help the process of decomposition of plant residue, dead animals, excreta, etc. As a result, substances that help the growth of plants are formed and get added to the soil. Plants use them for their growth. Thus, plants use substances in the soil for their growth, and when plants and animals die, the decomposition of their remains adds these substances to the soil once again. This is an important cycle in the environment. बघा, आपल्या पर्यावरणात अनेक अन्न साखळ्या असतात. पर्यावरणातील या अन्न साखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहतं आणि तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीर, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचं काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणं आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणं हे पर्यावरणातील एक महत्त्वाचं चक्र आहे. आता आपण याच एन्व्हायरमेंटल बॅलन्स विषयी अजून अधिक जाणून घेऊया. Also, living things get continuous supply of water because of the water cycle.
पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहतं. लिव्हिंग थिंग्स फ्रॉम द एअर for breathing and give out carbon dioxide gas. Plants use the carbon dioxide from the air for making their food. Oxygen is given out in this process and gets added to the air again. This too is a cycle in nature. बघा काय होतं, सजीव काय करतात, श्वास घेतात, वातावरणातला ऑक्सिजन त्यासाठी ते वापरत असतात. त्यांनी सोडलेला जो कार्बन डायऑक्साइड वायू असतो त्याचा वापर करून वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात. मगाशी आपण फोटोसिंथेसिस हा शब्द वापरला ना, ती क्रिया या ठिकाणी होत असते. आता हे अन्न तयार करताना तिथे ऑक्सिजन वायू तयार होतो आणि हा ऑक्सिजन वायू पुन्हा एकदा वातावरणात मिसळला जातो. हे काय आहे, हे एक नैसर्गिक चक्र आहे. There are several other such cycles in the nature. Thus, there is an interaction amongst the living things and between living and non-living things in nature. The interactions go on continuously. This helps to maintain the food chains in the environment. When the various cycles in the environment go on uninterrupted, environmental balance get maintained. बघा, पर्यावरणात अशीच अनेक चक्र असतात. मग सजीव निर्जीव यांमध्ये परस्पर देवाणघेवाण होतच राहत असते. यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या कायम आबादित राहत असतात, तशाच्या तशा राहत असतात, हे लक्षात घ्या. पर्यावरणातील सर्व चक्र जेव्हा अखंडपणे चालू राहतात त्याच वेळेस पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.